हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप चांगले असं. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी जात आहे महाडच्या वरदविनायकला. इकडनं मी जाणार आहे घाटकोपरला, कारण की मी एकटीच जाणार नाही आहे. माझ्यासोबत माझ्या ऑफिस कलिग्स आहेत. सो माझा पिकअप पॉईंट आहे घाटकोपर. घाटकोपरला जाण्यासाठी मी पकडणार आहे अंधेरीची ट्रेन. अंधेरीवरून मी मेट्रो करणार आहे, जी मेट्रो मला घाटकोपर स्टेशनला डायरेक्ट पोचवेल. चला, आता मी फायनली पोचली आहे अंधेरी स्टेशनला. तर मला इकडनं मेट्रो पकडायची आहे, जी मला सोडेल घाटकोपर स्टेशनला. मेट्रोचे स्टेशन एवढे शिस्तप्रिय आहे की मेट्रोमध्ये चढायला लाईन कंपल्सरी लावावी लागते. तर ही आली आहे मुंबईची मेट्रो, जी वर्सोवा ते घाटकोपर स्टेशनपर्यंत आहे. तर फायनली मी पोचले आहे घाटकोपर स्टेशनला. तर मला आता इथे घाटकोपर स्टेशनचं तर काय माहीत नाही. मला यांना शोधावे लागेल की कुठे उभे आहेत. तिथे शोधून फायनली मला त्या भेटल्या. तर या आमच्या आहेत रिसेप्शनच्या मॅडम, आणि ही आहे माझ्यासोबत माझ्या डिपार्टमेंटमधली. तर आम्ही वाट बघतोय आमची गाडी कधी येते. तर फायनली आमची गाडी आली आहे आणि बाकीच्या बसल्या आहेत गाडीत. आता आम्ही तिघी पण गाडी जाऊन बसणार आहे की आम्हाला उशीर नको व्हायला. तर आम्ही गाडीत फायनली बसलो, थोडी मजा मस्ती केली आणि पोचलो वरदविनायकला. इथून चालत जाऊन थोडं पुढे मंदिर येणार आहे. इकडे पोचून एवढं छान वाटत आहे की मन एकदम प्रसन्नसारखं वाटत आहे. मी तर पहिल्यांदा येते वरदविनायकला. पुढे होती लाईन पण एवढी होती पण पटापट जात होती. फायनली आम्ही मंदिर आतमध्ये आलो. मंदिर आतमध्ये पण लाईन आहे आणि पुढे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. एवढं छान आहे की काय बोलावं. दर्शन होऊन परत गाडीत बसून आम्ही निघालो आणि माझ्या फोनची बॅटरी एकदम डाऊन आहे की पुढे मला व्हिडिओ करायला भेटणार नाही आहे. सो आत्ताचा ब्लॉग एवढाच. मिनी ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.